एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 19 दिवसच्या आजच्या या भागात. आज आपण महाराष्ट्रातील अशा काही किल्ल्यांना भेट द्यायला आलो आहोत जे किल्ले अत्यंत कठीण श्रेणीत मानले जातात. आणि हे किल्ले आहेत अलंग, मदन आणि कुलंग. आता मी जिथे उभा आहे ते आहे आंबेवाडी गावातील हनुमान मंदिर. आणि या हनुमान मंदिराच्या बाजूलाच आपण माझ्या मागे आता पाहतात ते ही 3 दुर्ग, अलंग, मदन आणि कुलंग. चला तर मग आजच्या या गडभ्रमंतीला आपण सुरुवात करूया. पहाटे 3 वाजता आम्ही पायथ्याच्या आंबेवाडी गावात पोहोचलो. थोडीशी विश्रांती घेऊन आता आम्ही गडाकडे निघणार होतो. मुंबईहून या गडावर येण्यासाठी आपल्याला इगतपुरीला येऊन आंबेवाडीला यावे लागते. इगतपुरी ते आंबेवाडी हे अंतर साधारण 23 किलोमीटर एवढे आहे. या मार्गावर फार कमी बसेस आहेत, त्यामुळे येथे स्वतःचे वाहन घेऊन येणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. घोटीवरून मांजरगाव मार्गेही आंबेवाडीला येता येते. हे अंतर साधारण 28 किलोमीटर एवढे असून मांजरवाडी फाटा ते आंबेवाडी हे 4 किलोमीटर अंतर चालून आपल्याला आंबेवाडी गाठता येते. महेंद्रने चहा बनवला आणि चहा बिस्किट खाऊन आम्ही गडाकडे निघालो. तर असं ठरलेलं आहे की आम्ही सर्वात पहिले कुलंग करणार आहोत आणि कुलंग नंतर आम्ही मदन आणि अलंग असा आमचा ट्रेकचा प्लॅन झालेला आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत कुलंग गडाकडे. चाय की चुस्की या चाय पे चर्चा है? अभी चुस्की लेके चर्चा करेंगे बाद में चलते चलते. सर्वप्रथम आम्ही कुलंग गड करून मदन गडावर वस्ती करण्याचे ठरवले. आंबेवाडी पासून साधारण 3 किलोमीटरवर कुलंग गडावर जाणारी वाट आहे. त्या वाटेवर आम्ही पोहोचलो आणि आमचा आता गडाकडे प्रवास सुरू झाला. वाटेत एक घर लागले. त्यांच्याशी बोलून आम्ही वाट नीट विचारून घेतली आणि आता गडाकडे निघालो. आजूबाजूला असलेला निसर्ग निहाळत आम्ही गडाच्या दिशेने निघालो. सर्वप्रथम आमचं लक्ष कुलंग आणि मदन गडाच्या मध्ये असलेली खिंड हे होते. गडावर जाण्याचा मार्ग हा तेथूनच पुढे जाणार होता, त्यामुळे चुकीला माफी नाही हे लक्षात ठेवून आम्ही आमचा प्रवास खिंडीच्या दिशेने सुरू ठेवला. वाटेवर दिशादर्शक खुणा असल्यामुळे चुकायचा काही प्रश्नच नव्हता. पाऊलवाट मळलेली असली तरी पण खाली असलेल्या खाणाखुणांवर लक्ष ठेवा, म्हणजे जेणेकरून आपला मार्ग चुकणार नाही याची खात्री होईल. आणि काही ठिकाणी असे, या ठिकाणी बघताय असे बँड लावलेले आहेत, तर ते बँड तुम्हाला किल्ल्यावर जाण्यास नक्की मदत करते. आता गडाची चढाई सुरू झाली होती. उन्हापासून बचाव करत थोडा झाडीतून असलेला हा प्रवास सुखकर होता. खिंड पार करून साधारण 1 तासात आम्ही गडाच्या पहिल्या माचीवर आलो. मार्च महिना नुकताच सुरू झाला होता. उन्हाच्या झळा आता या धरणीवर जाणवू लागल्या होत्या. सकाळचे 9 वाजले होते आणि तापमान 32 अंश सेल्सिअस इतके होते. दुपारी होणारे 38 अंश सेल्सिअस इतके तापमान आमचा गडाचा प्रवास अजून खडतर बनवणार होते. माचीवरून सरळ चालत आपण पुढे आलो की गडाची सोंड जिथे खाली आलेली दिसते तेथे येऊन पुन्हा चढाईला सुरुवात करायची. आता इथून गडाची उभी चढाई सुरू होणार होती आणि पूर्व क्षितिजावर आलेला सूर्यदेव आमच्या चढाईच्या बाजूनेच असल्यामुळे आमची उन्हामध्ये दमछाक करणार होता. गडाच्या या चढाईमध्ये काही ठिकाणी आपल्याला कातळकोरी पायऱ्यांचा तर काही ठिकाणी मातीचा घसारा लागतो. खूप दमछाक करणारा ट्रेक. टेम्परेचर पण हाय साईडला आणि उन्हाच्या साईडला आम्ही ट्रेक करतोय, त्याच्यामुळे
अजून फक्त 50%च ट्रेक झालेला आहे आणि जवळजवळ 2.5 तास झालेले आहेत आमचे आत्तापर्यंत आणि खूप दमछाक होत आहे, घाम भरपूर येत आहे. सो वाढत्या उन्हामध्ये 10 ते 12 किलो वजनाच्या बॅगा पाठीवर सांभाळत चढताना खूप दमछाक होणार होती. म्हणून आम्ही आमच्या सॅक खाली ठेवण्याचा निर्णय घेतला, कारण कुलंगडाची गडभ्रमंती करून पुन्हा खाली येऊन आम्हाला मदनगडाकडे निघायचे होते. बॅग सगळ्यांनी बांधून ठेवले आहेत तिथे आणि आता बॅगेशिवाय आम्ही वरती चाललोय, कारण आम्हाला परत येऊन इथून परत आम्हाला मदनगडावरती जायचं आहे. क्षणभर विश्रांती सावलीमध्ये. मदनवरची यस. कुलंग आणि इकडे आमचे जितेंद्र भाऊ उन्हामध्ये चढत आहेत, त्यांची आम्ही वाट बघतोय आणि मागे बरेच जण आहेत. आमच्या बॅग सॅक खाली ठेवल्यात. पुढे आल्यावर गडाच्या कातळकोरी पायऱ्या लागल्या होत्या. इथपर्यंत येण्यास आम्हाला 3 तास लागले होते. उन्हाचा मारा झेलत सावली आली की थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि पुन्हा गडाकडे निघायचे. असे करत पायऱ्यांच्या मार्गाने आम्ही गडाच्या दगडात कोरलेल्या प्रवेशद्वारापाशी आलो. येथे कातळात खोदलेल्या 2 गुहा आहेत. थोडा वेळ बसून विश्रांती घेतली आणि आजूबाजूचा प्रदेश न्याहाळून घेतला. इथून पुढे आलो की अजून एक कातळकोरी गुहा आपल्याला दिसते. येथून पुढे असलेला पायऱ्यांचा मार्ग हा गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी घेऊन येतो. गडावर पोहोचण्यासाठी दुपारचे 12 वाजले होते. उन्हाचा मारा आणि 38°C तापमान यामुळे आम्हाला पायथ्यापासून गडावर येण्यास जवळजवळ 4 तास लागले होते. प्रवेशद्वारातच बसून आम्ही सोबत आणलेला नाश्ता केला आणि पाणी पिऊन कुलंगडाच्या गडभ्रमंतीसाठी निघालो. गडाचे मुख्य प्रवेशद्वार उद्ध्वस्त अवस्थेत आहे, तसेच गडाची तटबंदीही उद्ध्वस्तच आहे. गडाचा पसारा खूप मोठा आहे आणि गडावर बरेच अवशेष असल्याचे दिसून येते. गडभ्रमंती करताना सर्वप्रथम आम्ही गडावर असलेली गुहा गाठली. आतून गुहा मोठी आहे. यामध्ये 30 ते 40 लोक सहज राहू शकतील. पण या गुहेमध्ये भटकंतीसाठी येणाऱ्या लोकांनी या गुहेला कचराकुंडी बनवून ठेवले. गुहा पाहून पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे आम्ही निघालो. माथ्यावर जाताना वाड्याचे अवशेष दिसतात आणि या वाड्याच्या बाजूला पाण्याची 5 टाकी आपल्याला नजरेस पडतात. ही टाकी बऱ्यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. पाण्याच्या टाकीपासून पुढे आलो की माथ्यावर 2 मोठ्या वाड्यांचे अवशेष आपल्या नजरेस पडतात. हे वाडे कोणाचे आहेत याचा संदर्भ मिळत नसला तरी आकाराने मोठे असलेले हे वाडे गडाच्या महत्वाच्या व्यक्तींचे असावेत. या उद्ध्वस्त वाड्यांचे भक्कम जोते आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या विटांचे तुकडे पाहताना हे बांधकाम 17व्या शतकातील असावे असे पाहिल्यावर वाटते. या 2 वाड्यांच्या मध्ये हे पाण्याचे एक टाके आहे. या गडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंड्या घाट, मेंढ्या घाट आणि कसारा घाट या मार्गावर टेहळणी करण्यासाठी या गडाची निर्मिती केली असावी. हे 3 किल्ले एकाच डोंगररांगेत वसलेले आहेत, त्यामुळे त्यांचा इतिहासही एकमेकांशी निगडीत असावा. इतिहासात या गडावर घडलेल्या घटनांची नोंद आपल्याला आढळत नाही. पण इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचे पुन्हा गडावरून आक्रमण होऊ नये म्हणून या गडावर जाणारी वाट सुरुंग लावून तोडून टाकली आणि गडावर जाण्याचा मार्ग बंद केला. ही 2 वाडी पाहून पुढे आलो की अनेक घरांची उद्ध्वस्त जोती आपल्याला पाहायला मिळतात.
गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन आजूबाजूचा प्रदेश न्याहाळायचा आणि मागे फिरून पुन्हा सरदारांच्या वाड्याच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाक्यांपाशी यायचे. त्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही, पण गडावर असलेली ही पाण्याची टाकी वाड्याच्या बाजूला असलेल्या सर्व घाटांची तहान त्या काळात नक्कीच भागवत असावी. कुलंगडाचा पश्चिम कडा पाहून पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी यायचे आणि डाव्या हाताची वाट धरायची. 5 मिनिटात आपण या गडावरील 10 पाण्याच्या टाक्यांच्या समूहापाशी येऊन पोचतो. यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही. येथेच कातळात कोरलेले शिवलिंग आहे, तसेच टाक्यावरती भग्न गणेशाची मूर्ती आहे. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा हा कुलंगड, गडावर असलेली घरांची ज्योती, वाड्यांचे अवशेष, पाण्याच्या भरपूर टाक्या, गडावरील गुहा पाहताना त्या काळी या गडावर मोठा राबता असावा, त्यामुळे इतिहासात या गडाचे खूप महत्त्व असावे. कुलंगडाच्या पूर्व बाजूला अनेक घरांची ज्योती आढळतात. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणी अडवून बंधारा घातला आहे. येथील सैनिकांची येथे राहण्याची व्यवस्था असावी असे येथील घरांची ज्योती पाहून वाटते. या गडावर अनेक घरांची ज्योती पाहायला मिळतात. आता आम्ही आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली आणि मदनगडावर जाण्यासाठी गड उतार झालो. कुलंग किल्ला करून आता आम्ही मदनगडावरती जात आहोत आणि मदनगडावर जाण्याचा मार्ग जो आहे तो कुलंग किल्ला अर्धा खाली उतरल्यानंतर आपण एक राईट घ्यायचा आहे आणि हा राईट या कुलंग किल्ल्याच्या खालून डावीकडून कुलंग आणि मदनला वळसा घालून अलंग आणि मदनच्या खिंडीत जातो. ह्या मार्गाने खाली न उतरता या मार्गाने आता आपल्याला जायचं आहे. चला तर मग आपण आता मदनकडे जाऊया. आजची आमची रात्र मदनगडावरच होती. मदनगडाकडे जाणारी ही पाऊल वाट कुलंगडाच्या कडेकडेने आपल्याला मदनगडावर घेऊन जाते. ऊन खूप असल्यामुळे दमछाक खूप झाली होती कुलंग किल्ला चढताना, परंतु आता इथे सावली जाणवते कारण सूर्य आता कुलंगच्या पलीकडे गेलेला आहे. सूर्यदेव माथ्यावरून आता गडाच्या पश्चिमेकडे झुकले होते. आमच्या या प्रवासात सावली असल्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत नव्हता, पण तापमान 38 अंश असल्यामुळे वातावरण मात्र गरम होते. यस जेडी ठाकूर, बघ कुठं आलोय आपण. खाली सगळी अशी दरी आहे मस्त पैकी आणि कुलंगडाला पूर्ण ट्रॅव्हल्स मारत आता आमचा प्रवास मदनगडाच्या दिशेने सुरू होता. खाली खोल दरी आणि एकमेव पाऊल वाट असे असले तरी हा प्रवास कठीण नव्हता. आणि आता माझ्या मागे म्हणजे आता माझ्या मागे असलेला हा मदनगड, आजचा आपलं टार्गेट तो आहे. चला जाऊया मदनगडावरती. महेंद्र बघ, इथून येत असेल ना खालून या. वणीला खालूनच घ्यायला लागेल. हा तुला खालून जायला लागेल, तुला इथून नाही येणार. महेंद्रला काय प्रॉब्लेम, महेंद्र येईल आरामात, तुला थोडासा येईल. मध्ये 1-2 ठिकाणी असे मार्ग आहेत जे आपल्याला काळजीपूर्वक पार करावे लागतात.
साधारण 30 मिनिटात आम्ही कुलंगडाच्या कड्यावरून चालत चालत दोन्ही गडाच्या मध्ये असलेल्या खिंडीत पोहोचलो. खिंडीत उतरून पुन्हा वर आलो की आता आपण छोट्या कुलंगच्या कातळ टप्प्याला भिडायचंय आणि तिथून थोडे पुढे आलो की आपण मदनगडाच्या कातळ टप्प्याला भिडतो. मध्ये कुठेही वाट भरकटण्याची शक्यता नाही, कारण ही एकच वाट आपल्याला येथे घेऊन येते. ते थोडं पुढे नाही सडक स्लिप नाही होते. हा, दगड नाही स्लिप होत. दे मला दे. नाही नाही काय नाही प्रॉब्लेम. हां मला दे पैसे दे. ते पाहिजे मला. ओके येस. कुलंगडापासून सुरू झालेला हा ट्रॅव्हर्स कुलंगड, छोटा कुलंग आणि मदनगडाला मागे ठेवत ठेवत अलंग आणि मदनगडाच्या खिंडीपाशी येऊन संपतो. अनेक गडप्रेमी सर्वप्रथम अलंग, मदन आणि कुलंग असा प्रवास करतात, पण आम्ही आज कुलंग पासून सुरुवात करून अलंग आणि मदनच्या खिंडीत पोहोचलो होतो. मदनगडाची चढाई सुरू झाली की सर्वप्रथम आपल्याला गडावर घेऊन जाणारा पायरी मार्ग लागतो. या मार्गावर संरक्षण कठडे तुटलेले आहेत आणि खाली खोल दरी असल्यामुळे हा पायरी मार्ग जरा जपूनच चढावा लागतो. वेल टाइम, और ये वेल टाइम होने के बाद अभी हम लोग अभी महेंद्र और हम आगे जा रहे हैं. या आम्ही पुढे जातो. या तुम्ही. मी आणि महेंद्र पुढे जाऊन कटळ चढाईची तयारी करू लागलो. मदनचा पहिला रॉक पॅच आणि वर जाण्याची तयारी सर्वात पहिले महेंद्र करत आहे. महेंद्रला सपोर्ट देण्यासाठी आदित्य ती तयारी करतोय. महेंद्रने पुढे जाऊन दोर बांधला, सर्व सुरक्षा तपासली. सोबतीला त्याचा मुलगा आदित्यही होता आणि मग आम्ही एक एक करून गडाच्या दिशेने कातळ चढाई अर्थात रॉक क्लाइम्बिंगला सुरुवात केली. लूज कर. ही चढाई करताना आम्हाला रात्र झाली. रात्रीच्या 9:30 वाजता आम्ही गडाच्या गुहेत पोहोचलो. सर्वांनी मिळून खिचडी भात बनवला आणि गरमागरम खिचडी भात खाऊन थोडा वेळ गप्पा केल्या आणि गुहेत झोपी गेलो. सकाळ झाली. सूर्यदेवाने आजूबाजूचा आसमंत उधळून टाकला. आम्ही चहा बिस्किट खाऊन आमची गडभ्रमंती सुरू केली. आम्ही रात्री जिथे राहिलो ती गडावरील गुहा म्हणजे गडावरील धान्य कोठार असावे. आज गडावर येणाऱ्या गडप्रेमींसाठी वस्तीची ही अत्यंत उत्तम जागा. पण आजकाल गडावर येणारे काही हौशी पर्यटक गुहेमध्ये आपल्यासोबत आणलेला कचरा तसाच टाकतात. मग आमच्यासारखे गडप्रेमी हा कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावतात. गडावर त्यांना घेऊन येणाऱ्या ग्रुपने यावर लक्ष ठेवून त्यांना यापासून वंचित करायचे, एवढीच आमची माफक अपेक्षा. मदनगडाचा आकार तसा आटोपशीर आहे. गुहेमधून दिसणारा आणि आमचे आजचे ध्येय असणारा भव्य अलंग आमचे लक्ष वेधून घेत होता. आम्ही मदनगडाच्या माथ्याकडे निघालो. माथ्यावर पोचलो आणि समोर निसर्गाचे सुंदर असे दर्शन आम्हाला झाले. हा निसर्ग निहाळताना यासाठी केला होता अट्टहास त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण करून देणारा तो क्षण होता. समोर दिसणारा कालचा कुलंगही भव्य वाटत होता आणि आज वातावरण इतके स्वच्छ होते की ब्रह्मगिरी पर्वत रांगेपर्यंतचा प्रदेश नीट पाहता येत होता. अलंग, कळसुबाई, औंढा, पत्ता, बितनगड या किल्ल्याच्या पूर्वेला स्पष्ट दिसत होते. त्याच्या उत्तरेला
हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी आणि त्याच्या दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबा, पुट्टा, रतनगड आणि कात्राबाई, तर पश्चिमेला कुलंगड इतक्या किल्ल्यांचे दर्शन आम्हाला या गडमाथ्यावरून झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. शिवपुत्र संभाजी महाराज की जय. आजूबाजूचा निसर्ग न्याहाळून पुन्हा गुंफेकडे आलो. या गडाचा माथा आटोपशीर असल्यामुळे गडावर आपल्याला गुहेसोबत घरांची काही ज्योती आणि पाण्याची 3 टाकी पाहायला मिळतात. या पाण्याच्या टाक्यांमध्ये मार्च पर्यंत आपल्याला पाणी मिळू शकेल. या 3 टाक्यांमधल्या 2 टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. यातील एका पाण्याच्या टाक्यात असलेल्या रंगबिरंगी माशांनी आमचे लक्ष वेधून घेतले. काल चढून आलेला कातळ टप्पा आज उतरावा लागणार होता, म्हणून गुहेपासूनच आम्ही उतरायची तयारी सुरू केली. आणि आमचं पुढचं लक्ष आहे ते अलंग. अलंगगडावर पोहोचण्यासाठी आम्हाला संध्याकाळ होणार होती, म्हणून दिवसभराच्या पाण्याचा साठा आम्ही सोबत घेतला आणि गडाला निरोप दिला. आता आमचा पुढील प्रवास हा अलंगगडाच्या दिशेने सुरू झाला. मदन किल्ल्यावरून गड उतार होऊन आम्ही गडाच्या कालच्या रॉक पॅचवर येऊन पोहोचलो, जिथून आम्ही काल संध्याकाळी रॉक क्लाइम्बिंग केलं होतं. आत्ता आम्हाला हा रॉक पॅच उतरायचा होता. महेंद्रने हा रॉक पॅच उतरायची तयारी सुरू केली. सर्वप्रथम आदित्यने हा कडा उतरायला सुरुवात केली. काय खरं नाही यार, ये हाथ या, ये इसको. माझं तर काहीच खरं नाही. और थोडा पीछे जाओ. ओके.
चलो अभी कोई इशू नहीं है. चले काय नाही. हा, जाऊ दे, चाला उलटा चला उलटा चालत यस व्हेरी गुड. अरे जमला. गुड. चाल उलटा चाल, बघू नको पायाकडे, चाल बरोबर, चाल माग, हा चाल उलटा, वरती बघ, एकदम परफेक्ट चालला शिडी. हा हा, वरती बघ, पैकी एक पाऊल मागे टाक. हा, खाली बघू. मागाहून एक एक करत आम्ही सर्वजण हा कातळकडा खाली उतरलो. या साईडला या साईडला आहे. ओके सोड, हरकत नाही. ओके इगतपुरी 32 डिग्री टेम्परेचर इगतपुरीला आहे आता. आणि आता आम्ही परत डन ना. यस अलंग डन झालेलं आहे. रेडी हो. यस चलो लेट्स गो फॉर अलंग. मदन सक्सेस. हा कातळकोरी टप्पा पूर्ण करून आम्ही खाली आलो. पुढे एक दुसरा कठीण ट्रॅव्हल्स करण्यासाठी महेंद्रने जोर लावला. खाली खोल दरी आणि एक एक पाय ठेवू शकतो एवढीच जागा असा हा कातळ टप्पा आम्ही सर्वांनी सहज पार केला. डाव पाय टाक. काय नाही तो पाय टाक. बस आगे. सुरू झालेला आहे. अत्यंत सावधपणे सर्वांनी मदनगडावरून खाली उतरायला सुरुवात केली. कातळात कोरून काढलेला गडावर जाणारा हा मार्ग आणि त्याचसोबत या मार्गावर सोबतीला असलेली खोल दरी मनात एक भीती निर्माण करत होती. मदनगडावरून आम्ही अलंग आणि मदनगडाच्या खिंडीत पोचलो तेव्हा दुपारचे 12:30 वाजले होते. साधारण मदनगड उतरायला आम्हाला जवळजवळ 3 तास लागले होते. खिंडीत आम्हाला बेंगलोरवरून आलेला ग्रुप भेटला. पुणा बेंगलोर से. क्या बात है. अच्छी बात है. कैसा था. याच खिंडीतून अलंगगडाच्या कड्याला भिडलो आणि थोड्याच वेळात आम्ही गडाच्या मार्गावर असलेली पहिली गुहा गाठली. त्याच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे, पण त्यामध्ये आत्ता पाणी नाही. गुहेमध्ये आलो तेव्हा गुहेतून दिसणारा बाहेरील नजारा मात्र बघण्यासारखा होता, पण या गुहेमध्ये येणाऱ्या हौशी ट्रेकर्सनी केलेला कचरा मात्र मनाला त्रास देत होता. या गुहेच्या बाजूनेच आता आमची अलंगगडाची चढाई सुरू होणार होती. गडावर जाणारा पहिला रॉक पॅच आता आमच्या नजरेसमोर होता. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही चढाई करण्यासाठी मनाने सज्ज झालो. सर्वप्रथम वासुदेवने ही चढाई दोरखंडाशिवाय पूर्ण केली. बाकीच्यांसाठी महेंद्रने दोर लावला आणि मग एक एक करत सर्वांनी हा कातळ टप्पा पूर्ण केला. चल. बस. ओके. इकडे इकडे या साईडला जा. जाऊ दे, तिकडून कोण गेलं तरी चालत. वरती वरती वरती. पाय सांभाळ, पाय सांभाळ. ओके, व्हेरी गुड.
हा टप्पा पूर्ण करताच आता आमच्या पुढे 70 फुटाचा कातळ टप्पा पूर्ण करण्याचे चॅलेंज उभे होते. महेंद्र आणि मी सोडून इतर सर्वांसाठी अलंगची ही पहिलीच मोहीम होती. महेंद्रने सुद्धा अलंग हा पलीकडच्या बाजूने केला होता, त्यामुळे तो सुद्धा पहिल्यांदाच हा टप्पा पूर्ण करणार होता. महेंद्रने दोर घेऊन चढाईला सुरुवात केली, पण कालपासूनचा प्रवास, त्यात मदनगडाची चढाई आणि आज उतरून पुन्हा अलंगगडाची चढाई, त्यामुळे त्याच्या हाताला सतत क्रॅम्प येत होते. वासुदेवने प्रयत्न करून काही बोल्टमध्ये दोर अडकवले, पण यामध्ये खूप वेळ गेला होता. वरती जातात. हा बस तिथे राईट. तिथे सेफ आहे. हा तिथे राईट. बस त्याच्यावरती पण जागा आहे त्याच्यावर. हा तिथे बस. ओके. अखेर महेंद्रने हा कठीण टप्पा पूर्ण केला आणि तो वरील गुहेत पोचला. आता सर्वांना हुरूप आला होता, पण खरी कसोटी पुढेच होती. या सर्वांमध्ये आमचा खूप वेळ वाया गेला होता. संध्याकाळ होत आली होती. डावीकडे थोडं, डावीकडे सेफ राहशील. डन. व्हेरी गुड. इंग्रजांनी या गडावर जाणाऱ्या वाटा इसवी सन 1818 साली सुरुंग लावून तोडून टाकल्या. नंतर या गडावर जाण्याचे मार्ग पूर्ण बंद झाले. आज प्रस्तरारोहण करून अनेक संस्था या गडावर गडप्रेमींना घेऊन जातात, पण या गडावर जाताना काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे. वरती बैठक जिथे हात ठेवला होता ना मग. हा तिथे. वासुदेवने हा कातळ टप्पा पार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही, म्हणून तो खाली उतरला. आणि मग जितेंद्रनेही प्रयत्न करून पाहिला, पण त्यालाही यश आले नाही आणि तो खाली आला. घे जाबिंदर. बस. ओके. रिलॅक्स 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 रिलॅक्स. जेडी रिलॅक्स. पाय सरळ कर जेडी. आज आमची ही सह्याद्रीतील कठीण श्रेणीत मोडणाऱ्या 3 गडांच्या गडभ्रमंतीचा शेवट जरी निराशाजनक झाला असला, तरी या गडांना कठीण श्रेणीत का मोडले जाते याचा अनुभव आम्हा सर्वांना आला होता. जेडी ते रिलॅक्स हो तिथे. वेट वेट वेट. थांब राहू दे. ओके. थांब त्याला खाली. थांब खाली उद्या थोडं लूज सोड. हा बस. रिलॅक्स हो. इकडे महेंद्र आणि आदित्यवर खूप ताण जाणवत होता, आणि सूर्य मावळला तेव्हा महेंद्र सोडला तर कुणीही वर गेला नव्हता. हे सर्व होताना रात्रीचे 7 वाजले होते. महेंद्राची आणि आदित्यची झालेली दमछाक पाहून मी वर जाण्याचा घेतलेला निर्णय रद्द केला आणि महेंद्रला खाली बोलावले. इतरांची मते घेऊन ट्रेक अर्धवट सोडण्याचा आमचा निर्णय झाला. यापूर्वी 2014 साली मी या गडावर जाऊन आलो होतो. आकाराने मोठे असलेल्या या गडावर आपल्याला विस्तीर्ण पठार पाहायला मिळते. एक उद्ध्वस्त शिवमंदिर, 100 जण राहतील एवढ्या मोठ्या गुहा, बालेकिल्ल्यावर असलेली उद्ध्वस्त घरांची ज्योती, वाड्यांचे अवशेष, बालेकिल्ल्यावर असलेलं अजून एक मंदिर आणि भिंती शाबूत असलेला वाडा आणि त्या बाजूला असलेले पाण्याचे टाके व गडावर असलेली पाण्याच्या टाक्यांची मालिका आपल्याला या गडावर पाहायला मिळते. या 3 अत्यंत कठीण असलेल्या या गडांची गडभ्रमंती आपल्याला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माझा हा गड किल्ल्यांचा व महाराष्ट्रातील ऐतिहासिक वस्तूंना भेट देण्याचा प्रवास जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन दिवसाच्या कुणाड भटकंतीला. जय भवानी, जय शिवराय.